तुमचं स्वागत आहे आपलं पुणे परीक्षा पाठशाळा या YouTube व्यासपीठावर. मित्रांनो, 2025 साठी MPSC ची ग्रुप सी ची ऍड आलेली आहे आणि आनंदाची बातमी अशी की त्यामध्ये क्लरिकलच्या जागा पण आहे, बरोबर आहे, म्हणजे ठीकठाक आहेत. आपल्याला किती असले तरी कमीच आहे, कारण मागं आपली 7,500ची ऍड निघून गेली, त्यामुळे आपल्याला आता कमीच वाटतील. ठीक आहे. तर मित्रांनो, 2025च्या या ॲडमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ही ॲड आहे 2025ची ग्रुप सी ची. यामध्ये बघा 938 पदासाठीची ही जाहिरात आहे टोटल, बरं का, टोटल 938. त्यामध्ये वेगवेगळे पद आहेत. तर ग्रुप सी याचं नाव आहे आणि MPSC परीक्षा कंडक्ट करणार आहे. आता बरेच जण फ्रेशर असतात, त्यांच्यासाठी सांगणं हे गरजेचं आहे. ठीक आहे. तर 938. आता हे बघा, जागाचा आलेख बघा. 852 जागा आहेत आपल्या जे लिपिक आहेत, लिपिक टंकलेखक म्हणून, त्यासाठी 852 जागा आहेत. 852 मित्रांनो. आणि 7,500ची भरती येऊन गेली, त्यामुळे आपल्याला आता पुढच्या येणाऱ्या कमीच वाटतील. त्यामुळे ठीक आहे, तुम्हाला एकाच जागेची गरज आहे. 852 आहे, ठीक आहे. आपण एका जागेच्या दृष्टिकोनातून स्पर्धा परीक्षेत उतरलेच तर अभ्यासाला लागा, कारण नुसतंच जागा कमी आहेत की कट ऑफ एवढा लागला या सगळ्या भानगडीत न पडता जे लोक पोस्ट काढत आहेत ते पोस्ट काढतच आहेत ना. मग तुम्हाला कशाला एवढं हे जागा कमीच आहे असं तसं, त्यामुळे ते प्रॉब्लेम किंवा कारण देत बसायचं नाही. ठीक आहे. तर आता बघा, नंतर आहे विभागीय कर सहाय्यक. कर सहाय्यकची जागा आहेत, जवळपास 73 जागा आहेत कर सहाय्यकच्या. त्यानंतर आहे S13 पे स्केल आहे. उद्योग निरीक्षकची जागा आहेत 9. हे उद्योग निरीक्षक या 9 जागा आहेत. त्यानंतर आहे S10चा पेमेंट स्केल आहे. कर सहाय्यक, अजून कर सहाय्यकच्या ज्या आहेत त्या 4 आहेत. ठीक आहे. अशा टोटल जागा आहेत 938. ठीक आहे. ह्या झाल्या जागाचा रेशो आणि जागा झाल्या त्या. आता पुढच्या तारखा बघू आपण मित्रांनो. महत्वाच्या तारखा अशा आहेत. आपली ऑनलाईन अर्ज प्रणाली चालू झालेली आहे 7 ऑक्टोबर पासून. आता 1-2 दिवस निघून गेलेत आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 27 ऑक्टोबर. त्यामुळे 27 ऑक्टोबरच्या अगोदरच अर्ज करा, कारण नेहमी काही अर्जाची तारीख वाढवून देत नाही. ठीक आहे. परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख ऑनलाईन साठी तेच आहे, परंतु काही लोक चलनाद्वारे अजून पण भरत असेल तर त्यांच्यासाठी 29 ऑक्टोबर 2025 एकच तारीख लक्षात ठेवली तरी काय हरकत नाही, कारण आता अर्ज भरणं चालू झालेलं आहे. ठीक आहे. 7 ऑक्टोबर पासून आता आहे 27 ऑक्टोबर लास्ट डेट आहे 27 ऑक्टोबर. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. आता पुढे वेतन श्रेणी बघा. तर वेतन श्रेणी या पदासाठी चांगली वेतन श्रेणी आहे. S13 आहे, S10 आहेत आणि S6 आहेत आणि S8 आहेत. तर पदाचे नाव आणि वेतन श्रेणी असं टाकलेलं असेल. 1 मिनिट थांबा. हा, S13 जे आहे ना ते उद्योग निरीक्षक, इंडस्ट्री इन्स्पेक्टर त्यांच्यासाठी आहे. S8 जे आहेत ते डिव्हिजनल टॅक्स असिस्टंट त्यांच्यासाठी आहे आणि S10 जे आहेत टॅक्स असिस्टंट साठी आहे. आणि आपलं मग लिपिक टंकलेखक ज्या सर्वात जास्त जागा आहेत त्यांच्यासाठी S6 आहे. ठीक आहे. क्लर्क टायपिस्ट आहेत ते त्यांच्यासाठी. तर वेतन श्रेणी आपली ही क्लर्क साठी. ठीक आहे. 13 उद्योग निरीक्षक जे आपलं काय म्हणतात इंडस्ट्री इन्स्पेक्टर त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे. या पद्धतीच्या वेतन श्रेणी आहे. आता S6 मध्ये काय आहे, 19,900 तर 63,200 प्लस भत्ते पण येतात, त्यामुळे हा पगार 30,000 पर्यंत जात असतो S6 चा. ठीक आहे. 30,000 पर्यंत जातोय. तर पुढे पात्रता. या परीक्षेसाठी भारतीय नागरिकत्व ते तर आहेतच. आता काय शैक्षणिक पात्रता, तर कोणत्याही विद्यापीठाची आणि कोणतीही पदवी, कोणत्याही म्हणजे मान्यता प्राप्त, बरं का, नाही तर कोणतेही विद्यापीठ म्हणजे. तर S13 जे आहे उद्योग निरीक्षक त्यासाठी तांत्रिक शाखेची पदवी आवश्यक आहे. तर त्यासाठी विशिष्ट अशी पदवी लागणार आहे. ठीक आहे. त्यासाठी सर्व लोकांना एलिजिबल नाही. लिपिक टंकलेखन आणि कर सहाय्यक यासाठी जे आहे टायपिंग मराठी 30 शब्द पर मिनिट आणि इंग्रजी 40 आणि हे प्रमाणपत्र शासन मान्य असलं पाहिजे, ते बोगस असायला नको. वयोमर्यादा साधारणतः 19 वर्ष किमान वयोमर्यादा आहेत आणि कमाल मध्ये 38 वर्ष. म्हणजे किमान म्हणजे कमीत कमी आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त. तर मागासवर्ग किंवा इतर मागासवर्ग म्हणजे प्रवर्ग आहेत, महिला वगैरे, त्यांच्यासाठी 19 ते 43 म्हणजे जवळपास 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. त्यानंतर दिव्यांग बघा. दिव्यांगसाठी जवळपास 7 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, मिनिमम तेच आहे. माजी सैनिकला जे नियमानुसार सूट आहेत ते आहेत. ठीक आहे. आता परीक्षा पद्धती बघा. त्यामध्ये पूर्व परीक्षा आहेत 100 गुणांची, ऑब्जेक्टिव्ह असते आणि 100 प्रश्न असतात. आणि नंतर मुख्य परीक्षा आहेत 400 गुणांची. त्यानंतर टंकलेखन चाचणी जी आहे जी तुम्हाला मुंबईला तिथेच असते. तर माग याच टंकलेखन चाचणीला पण घोळ झाला म्हणजे ते त्यांचे जे टायपिंगचे हे टाईपरायटरचे आपले काय म्हणतात कीबोर्ड ते खराब निघाले होते काही जणांचे, तेच त्यामुळे कोर्टात गेली केस आणि परत खूप काही झालंय रामायण. आणि त्यामुळे नियुक्ती देण्यास किंवा रिझल्ट लागण्यास खूप सारा वेळ लागलेला आहे. ठीक आहे. तर ही परीक्षा पद्धत आहे पूर्व, मुख्य
आणि शेवटी टंकलेखन चाचणी म्हणजे टायपिंग टेस्ट. ठीक आहे. आता परीक्षा शुल्क बघा, खुला प्रवर्ग असेल म्हणजे ओपन तर 394 आणि जर मागास वर्ग असेल किंवा ओबीसी झालं, दिव्यांग अनाथ झालं 294. ठीक आहे. त्यानंतर जर एक सर्व्हिसमॅन असेल तर 44 रुपये. तर अर्ज प्रक्रिया जे तुम्हाला करायची आहे ती आहेत ऑनलाईन अर्ज आहेत. या साईटवरून या mpconline.gov.in यावरून तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रोफाईल वगैरे बनवायची आहे. जर कोणी फ्रेशर असेल तर अगोदर प्रोफाईल बनवा आणि जर तुम्ही अगोदर फॉर्म भरलेला असेल एमपीसीचा तर मग काही विषय नाही तुमच्यासाठी. ते तुमची प्रोफाईल अगोदरच बनवून आहे. तुम्हाला फक्त अर्ज करायचा आहे पोस्ट सिलेक्शन करून. त्यानंतर प्रवेश पत्र उपलब्ध जे आहेत तर ते परीक्षा होण्यापूर्वी 7 दिवस तसं ते 15 दिवस किंवा एक 10 दिवस आधी आपले जे प्रवेश पत्र आहेत किंवा ऍडमिट कार्ड ते मिळून जाते. ठीक आहे. त्यानंतर ओळखपत्र आवश्यक हे जे आहेत ना, जे आपण जेव्हा एक्झाम द्यायला जातो त्यावेळेस ते आधार, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स जे असेल तर ते एक त्याची मूळ कॉपी आणि म्हणजे ओरिजिनल आणि एक झेरॉक्स ते सोबत घेऊन जायचे असते. ठीक आहे. तर मित्रांनो, अभ्यासक्रम जो आहे याचा तर तो आपल्या संकेतस्थळावर आहेत आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण आहे कंबाईन ग्रुप सीचा. आता तुम्हाला बघायचं कसं तर अधिकृत संकेतस्थळ जे आहेत, जी वेबसाईट आहेत ही वेबसाईट यावर जाऊन बघायचं. यावर जाऊन सिलेबस या सेक्शन मध्ये जायचं. त्यानंतर कंबाईन ग्रुप सी याच्यामध्ये जाऊन तुम्हाला संपूर्ण सिलेबस मिळून जातील. परंतु तेवढी झंझट न करता आपल्या टेलिग्राम चॅनलवर टेलिग्रामची लिंक याच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही जाऊ शकता. आता मुख्य परीक्षेसाठी पात्र झाल्यावर स्वतंत्र अर्ज शुल्क भरावे लागते. हे काही वेगळं सांगायची गरज नाही. ठीक आहे. एवढं शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. तर तुम्हाला सर्वांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर फॉर्म भरून घ्या. इतर काही तुम्हाला अभ्यासक्रम किंवा सविस्तर अभ्यासक्रम बद्दल वगैरे काही व्हिडिओ लागत असेल, गरजेचं असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा, आपण लगेच बनवून देऊ. ठीक आहे. तर अजून मित्रांनो, आपला एक फ्री इनिशिएटिव्ह चालू आहे. फ्री आहे बरं का, चालू घडामोडीसाठी. आपल्या युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये बघा, चालू घडामोडीचा जो प्रोग्राम चालू आहे आरंभ इनिशिएटिव्ह म्हणून, तर आरंभ चालू घडामोडी इनिशिएटिव्हला तुम्ही जॉईन होऊन त्याचे रोजचे लेक्चर बघू शकता आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. 1 रुपया द्यायचं काम नाही. ठीक आहे. धन्यवाद.